एकीकडे आभाळातून येणारं हे पाणी थांबत नाहीये, तर दुसरीकडे बळीराजाच्या डोळ्यातील पाणी थांबायचं नाव घेत नाहीये. बळीराजाला या संकटामधून सावरण्यासाठी आता नेते मंडळी ही देखील बांधावर जाणार आहेत. आपण ही दृश्य पाहतोय. अजित पवार हे देखील आता या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दाखल झालेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सोलापूर जिल्ह्याच्या पूर परिस्थितीचा आढावा घेणार आहेत आणि त्याचसाठी ते सोलापूर जिल्ह्यामध्ये आता दाखल झालेले आहेत. इथल्या सगळ्या स्थितीचा जे मदत कार्य होतंय या संबंधीचा सगळा आढावा आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे घेणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरच एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री हे देखील आज विविध ठिकाणी या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी येणार आहेत. तत्पूर्वी सोलापुरातून ही दृश्य आपण पाहतोय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आता अधिकाऱ्यांसमवेत या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला जातोय. नेमक्या कोणत्या मदतीची गरज आहे, इथली नेमकी स्थिती काय आहे, या संबंधीची सगळी माहिती ही अजित पवारांकडून घेण्यात येते. कालच मंत्रिमंडळ निर्णयानंतर मदतीचा हात देण्यात आलेला आहे, परंतु या संपूर्ण परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना कुठेतरी आधार देण्यासाठी ही सगळीच नेते मंडळी आता मराठवाड्याकडे वळलेली आहेत. सोलापूरच्या कोर्टीमध्ये अजित पवारांकडून ही पाहणी केली जाणार आहे. कोर्टी या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती पूर आलेला होता आणि अजूनही परिस्थिती ही काही अंशी तशीच आहे आणि त्यामुळे इथल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांना मदतीचा हात देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल झालेत. संपूर्ण मराठवाड्यावर इथल्या बळीराजावरती हे आसमानी संकट कोसळलेलं आहे. महापुरानं अक्षरशः थैमान घातलेलं आहे आणि सगळ्यांचे संसार हे उद्ध्वस्त झालेले आहेत. कालपासूनच हा संपूर्ण हाहाकार आपण पाहतोय आणि त्यानंतर आता अनेक नेते मंडळी ही देखील आज मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहेत. सरकारकडून कोणत्या प्रकारे मदत केली जाईल, कशी मदत केली जाईल यासाठी ही सगळे नेते मंडळी कार्य करतायत आणि आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील सोलापूर जिल्ह्याची पाहणी करतायत. आणि आपले प्रतिनिधी आफताब शेख सध्या आपल्या सोबत आहेत. आफताब, अजित पवार हे सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल झालेले आहेत. आजचा एकूणच त्यांचा दौरा कसा असणार आहे आणि सोलापुरातली सध्याची स्थिती काय आहे? आकांक्षा, आपल्याला माहिती आहे सीना नदीला अक्षरशः महापूर आलेला आहे आणि महापुरानं सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांना वेढा दिला. तिकडे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि त्याची पाहणी करण्यासाठी आज अजित पवार जे आहेत ते सोलापूर जिल्ह्यात आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातल्या कोर्टी गावात सध्या अजित पवार पोहोचलेले आहेत आणि तिथल्या शेतकऱ्यांशी अजित पवार बोलतायत, तिथल्या शेतीची पाहणी करतायत. करमाळा गावातून अजित पवार माढा तालुक्यात येतील. माढा तालुक्यातल्या मुंगशी गावामध्ये अजित पवार भेट देतील. त्यानंतर मोहोळ तालुक्यातल्या लांबोटी या गावात देखील अजित पवार पाहणी करणार आहेत आणि त्यानंतर धाराशिव जिल्ह्यात देखील आपल्याला माहिती आहे की सीना नदी असेल, या सगळ्या नदीला प्रकोप जो आहे तो केलेला आहे. तिथं देखील अजित पवार पाहणी करणार आहेत. आणि बीड जिल्ह्यातील काही गावांना देखील भेटी देणार असल्याचं अजित पवारांनी दौऱ्यात कळवलेलं आहे. सोलापूर, धाराशिव, बीड या तीनही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीनं हाहाकार माजवलेला आहे. या सगळ्यांची मदत करण्यासाठी, त्यांची पाहणी करण्यासाठी आणि बळीराजाला कुठेतरी दिलासा देण्यासाठी आज अजित पवार सोलापूर, धाराशिव आणि बीडच्या दौऱ्यावरती आहेत. आकांक्षा, अगदी खरं तर आफताब, या तीनही जिल्ह्यांमध्ये महापुरानं अक्षरशः हाहाकार माजवलेला आहे. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलंय, संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. सध्या मदत कार्य अजूनही सुरूच आहे का, याबद्दल काय माहिती आहे? एनडीआरएफ असेल किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या ज्या टीम आहेत त्या आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम अनेक लोकांना बचाव करण्यासाठी काम करत होता. माढा तालुक्यातल्या काही गावांमध्ये अजूनही अडकल्याची माहिती आहे आणि त्यानुसार रात्री 3 वाजेपर्यंत लोकांना बचाव कार्य केल्यानंतर बचाव कार्य काही गावांमध्ये थांबलेलं होतं. मात्र आता पुन्हा सकाळ झाल्यानंतर पुन्हा एकदा बचाव कार्याला सुरुवात करण्यात आलेली आहे. मोहोळ तालुक्यातलं पाथरी गाव असेल, माढा तालुक्यातली काही गावं असतील, जिथं लोक अडकलेली आहेत तिथं आता टीम जे आहेत ते बचाव पथक पोहोचलेले आहेत आणि त्याला बचावासाठी प्रयत्न करत आहेत. अगदी आफताब, अजित पवार हे इथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. अनेक अधिकारी देखील त्यांच्या सोबत आहेत. नेमक्या प्रशासनाकडून कोणत्या सूचना देण्यात येत आहेत आणि काय खबरदारी घेण्यात येते?
नक्कीच आकांक्षा खरं तर राज्य मंत्रिमंडळाच्या काल खरं तर बैठकीनंतरच मुख्यमंत्र्यांनी स्वतः आदेश दिलेले होते. पालकमंत्र्यांसहित राज्यातले सर्व मंत्री जे आहेत ते ठिकठिकाणी पाहणीसाठी जावेत. त्यानुसार आजपासून सगळे मंत्री आहेत ते आपल्याला पाहणी दौऱ्यासाठी निघालेले पाहायला मिळतात. स्वतः मुख्यमंत्री देखील सोलापूर जिल्ह्यामध्ये काही वेळामध्ये पोहोचणार आहेत. गिरीश कालपासूनच सोलापूर जिल्ह्यात थांबून आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे हे देखील सोलापूरमध्ये थांबून आहेत. अर्थात सोलापूर जिल्ह्यात जितक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं ते पाहता अनेक मंत्री आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. जिल्हा प्रशासन 24 तास काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्व विभाग प्रमुखांच्या सुट्ट्या ज्या आहेत त्या जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आधीच रद्द केलेल्या आहेत. स्वतः जिल्हाधिकारी कंट्रोल रूम मध्ये बसून आहेत. तर रेल्वे प्रशासनाचं जर आपण बघितलं तर रेल्वे प्रशासन देखील 24 तास कार्यरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्व अधिकारी जिल्हा प्रशासनाचे असतील, सुरक्षा विभागातले अधिकारी असतील किंवा आपत्ती व्यवस्थापनाचे सगळे अधिकारी असतील हे मुख्यालयातच बसून असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि मुख्यालयातनं ज्या ठिकाणाहून मदत करणं शक्य आहे त्याच ठिकाणाहून राहून मदत करताना आपल्याला पाहायला मिळतात. पोलीस यंत्रणा देखील तितक्याच पद्धतीनं मदत कार्यामध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळते. आकांक्षा. अगदी धन्यवाद आफताब, या संपूर्ण माहितीबद्दल. वेळोवेळी अपडेट्स जाणूनच घेऊ.